म्हणजे लिटरली मी असं ऐकलंय की तू प्लीज लिहू नकोस, तेरे बस की बात नाही आहे. तुमच्यासाठी ती कुठली सिच्युएशन होती जिकडे यू स्टार्टेड रायटिंग किंवा इट वॉज इन बॉर्न टॅलेंट फॉर यू? म्हणणं आणि ते सगळं कॉन्स्टंटली ऐकून ऐकून ते माझ्या माइंडवर परिणाम झाला. खूप डिसफंक्शनल चाइल्डहूड होतं, त्याच्यामुळं मी रायटिंग सुरू केली. जेव्हा मी स्कूलमधून बाहेर निघेल तर मला ती सतत भीती असायची की आता घरी गेल्यावर परत तेच. तो ट्रॉमा बसला होता. एक न्यूज ऐकली, एक छोटीशी मुलगी होती 6-7 वर्षांची, तिच्यासोबत एक 62 इयर ओल्ड. सो व्हॉट इज युअर थॉट की एक राग येत होता आणि असं वाटतं की मी तिकडे का नव्हते, मी त्याला मारून टाकलं असतं. हॅलो एव्हरीवन, आज आपल्यासोबत आहेत पोएट्स ऑफ पुणेचे फाउंडर मेंबर दिशा तासगावकर. हॅलो दिशाताई, कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दी ऑपॉर्च्युनिटी. येस. सो सगळ्यात पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे तुला की तुझं म्हणजे युजली आपण असं विचार करतो ना की 3 मोमेंट्स असतात. एक तर तुम्ही सॅड आहात किंवा तुम्ही खूप हॅपी आहात ऑर युअर ब्रोकन. या 3 सिच्युएशन्समध्ये यू स्टार्ट रायटिंग. तुम्ही पेन आणि पेपर उचलून ॲक्च्युली लिहायला सुरुवात करतात. तुमच्यासाठी ती कुठली सिच्युएशन होती जिकडे यू स्टार्टेड रायटिंग किंवा इट वॉज इन बॉर्न टॅलेंट फॉर यू? नो, इट वॉजंट इनबॉर्न. ओके. मी ॲक्च्युली खूप इंट्रोवर्ट आहे. ओके. म्हणजे आता पोएट्स ऑफ पुणेमुळे थोडीशी सोशलाइज करते मी. येस. पण स्कूलपासून खूप इंट्रोवर्ट होते. तर स्कूलच्या वेळेला काय व्हायचं, मी खूप एक ट्रॉमॅटिक चाइल्ड होते. कारण ते म्हणतो ना आपण डिसफंक्शनल फॅमिली जी असते, सतत घरी भांडणं वगैरे, त्याच्यामुळे काय व्हायचं की मला एक्सप्रेस करायला मिळायचं नाही कुठेच. आणि इंट्रोवर्ट असल्यामुळे मी घुटत राहायचे आणि मला ते आउटलेट मिळायचंच नाही. ओके. तर मला असं वाटायचं की मी काय करू. म्हणजे लहानपणी आपल्याला असे फ्रेंड्स वगैरे लवकर मिळायचे पण नाही मला. कारण मी खूप अशी रिझर्वड आणि एकदम अशी कन्झर्वेटिव्ह होते, एकट्या एकट्यामध्ये राहायचे. आणि मग त्याच्यामुळं काय व्हायचं की मला असं वाटायचं की नाही, मी बुक रीडिंगमध्ये इंटरेस्ट म्हणजे घेतला. दुसरीकडे तुला काही अटेन्शन मिळत नव्हतं किंवा तू कम्फर्टेबल नव्हतीस म्हणून यू टुक बुक्स. या हां. आणि मग स्टार्ट तर माझी मी आधी रीडिंगपासून केली. कारण मला असं वाटलं की नाही, आय थिंक मी नाही का रीडिंग जास्त केली पाहिजे. आणि आय स्टार्टेड फाइंडिंग कम्फर्ट इन बुक्स रादर दॅन पीपल अराउंड मी. तर त्याच्यामुळे मी काय केलं, आधी बुक रीडिंगपासून सुरू केलं. आणि मग मला असं वाटायचं की हे काय होतंय नाही का घरी, त्याच्यामुळं माझे ग्रेड्स वगैरे सगळे अफेक्ट होऊ लागले. आणि आपल्याला असं वाटतं की जे लहान असतात, म्हणजे चाइल्डहूड जे असतं आपलं, तर चाइल्डहूडमध्ये जे चिल्ड्रन असतात ते लगेच कॅच करतात या छोट्या गोष्टी, कारण खूप सेन्सिटिव्ह असतो आपण. तर ते सतत भांडणं आणि ते सगळं कॉन्स्टंटली ऐकून ऐकून ते माझ्या माइंडवर परिणाम झाला. म्हणजे आपण म्हणतो ना की हे जे सॅड अँड बॅड एक्सपिरियन्सेस असतात ते आपल्याला ॲक्च्युली घडवतात. तर माझं स्टार्ट ॲक्च्युली खूप सॅड एक्सपिरियन्सेसकडून झालं की माझं खूप डिसफंक्शनल चाइल्डहूड होतं. त्याच्यामुळं मी रायटिंग सुरू केली. आणि तुला सांगते, आपल्या स्कूलमध्ये जी डायरी असायची, जी आपण होमवर्क वगैरे लिहायचो, त्याच्यामध्ये मी लिहायचे की आज आज पण माझा दिवस खराब गेला, आज पण मी मम्माला रडताना बघितलं आणि आज पण घरी खूप भांडणं झाले वगैरे. आणि रिलेटिव्स वगैरे यायचे. तर ते सगळं, मी खूप आधीपासून खूप सेन्सिटिव्ह चाइल्ड होते. तर मी ते आतल्या घुटण्यापेक्षा मी काय करायचे, जिथं ती होमवर्कची डायरी असायची ना, त्याच्यामध्ये मी लिहायचे ते सगळं. आणि एकदा मला माझ्या क्लास टीचरनीही पकडलं. ती म्हणती की तुझं होमवर्क कधीच कंप्लीट नसतं आणि डायरीमध्ये भलतं-सलतंच लिहिलेलं आहे. पण शी डिडंट अंडरस्टँड दिस. शी नेव्हर शी नेव्हर ट्राईड टू नो की हिला ना खूप अटेन्शनची गरज आहे. ती का असं लिहिते, ती का असं लिहिते. अँड शी नेव्हर वन्स त्यांनी माझी डायरी घेतली किंवा वाचायचा प्रयत्न केला. कारण आपण जे स्कूलमध्ये जेव्हा असतो तर मॅक्झिमम टाईम आपण टीचर्सच्या अवतीभोवती असतो. तर त्याच्यामध्ये आमच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तर असं काहीच नव्हतं की जिथं टीचर्स पर्सनल अटेन्शन वगैरे देतात वगैरे. तर ते काहीच झालं नाही. उलट मला ओरडा बसला. आणि मग मला असंही वाटायचं की मी मॉमसोबत का शेअर करू हे सगळं. शी इज ऑलरेडी गोईंग थ्रू सो मच. तर मला असं वाटायचं की मला तिला काय सांगायचं नाही आहे.
तर त्यावेळेला माझं चाइल्डहूड असं होतं की मी ते डायरीमध्ये लिहित गेले आणि फ्रेंड्स नव्हते, काय नव्हते. आणि जिथे मुली म्हणजे नाही का वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा व्हायच्या, तिकडे मी एकटीच बुक्स, लायब्ररी, रिसेस पण आमचे 2 रिसेस असायचे, एक शॉर्ट रिसेस आणि एक लाँग रिसेस. तर शॉर्ट रिसेसमध्ये मी डब्बा संपवून माझा लाँग रिसेस जो 45 मिनिट्सचा होता तो मी पूर्ण लायब्ररीला डेडिकेट करायचे. म्हणजे स्पोर्ट्समध्ये होते मी आणि स्पोर्ट्सही खेळले, मी नॅशनल गेम्स खेळले. पण मी जास्त करून माझं कम्फर्ट माझे बुक्समध्ये वाचायचे आणि मला खूप एक थेरपी व्हायची ती. म्हणजे रादर दॅन टॉकिंग टू अ पर्सन, मला असं वाटायचं की नाही, मी बुक वाचेल, मी ठीक होईल. अँड ॲट दी एंड ऑफ द डे जेव्हा मी स्कूलमधून बाहेर निघेल तर मला ती सतत भीती असायची की आता घरी गेल्यावर परत तेच. तर माझे ट्रॉमा notebooks- बसला होता. तो ट्रॉमा बसला होता आणि तो ट्रॉमा लवकर नाही गेला. इनफॅक्ट तो ट्रॉमा मी अजूनही कॅरी करते. आणि ते काय आहे ना, ह्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या नेहमी राहतात आणि तुमचे भरपूर डिसिजन्स वगैरे जे असतात, जे ॲडल्टहूडमधले डिसिजन्स असतात, तेही त्या ट्रॉमामुळे अफेक्ट होतात. होतात. बट म्हणजे लाईक यू ग्रीव ॲज अ चाइल्ड, जिकडे तू खूप सारे गोष्टी बघितल्या होत्यास हो. अँड यू मेड बुक्स ॲज युअर बेस्ट फ्रेंड. येस. मग नंतर तू म्हणजे शिक्षण घेऊ शकलीस पुढे, की कसं डिरेक्टली तू नुसतं बुक्सलाच पूर्ण डेडिकेट केलं मग तुझं लाईफ? नाही. ॲक्च्युली काय झालं, स्कूलमध्ये पण मी तुला सांगते, मी इंग्लिशमध्ये खूप वीक होते. ओके. फोर्थ फिफ्थमध्ये हे मला ऐकायला खूप विचित्र वाटतंय. की 4th-5th मी खूप वीक होते. आणि कसं कॉन्व्हेंट म्हटलं की ते आमचं जे एसे रायटिंग, लेटर रायटिंगमध्ये आम्हाला ना लिटरली 1 आणि 2 मार्क्स मिळायचे आउट ऑफ 10. तर मी लिटरली मी तुला का सांगते, हे बुक्सनी ना माझी पूर्ण लाईफ बदलली. माझं जे वोकॅबलरी आहे, मी आता स्वतःला आयडेंटिफाय करते ॲज अन इंग्लिश पोएट. लोकांना माहीत नाही आहे की ती स्ट्रगल खूप मोठी आहे. तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय व्हायचं की ते रिडिंग जास्त केल्यामुळं माझी वोकॅबलरी रिफाईन झाली. मला 4 गोष्टी कळू लागल्या, नॉलेज वाढलं, कसं लिहायचं वाढलं. मग त्याच्यामुळे मी स्कूलपासून आर्टिकल्स लिहू लागले. म्हणजे तुझं ते वीकनेस जे होतं ते तुला हळूहळू त्याला स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट केलं आणि तसे माझे ग्रेड्सही वाढले. कारण ते इंग्लिश म्हणजे काय सांगू तुला, एक प्रेम निर्माण झालं इंग्लिश प्रती. तर इट डिडंट हॅपन ऑल ऑफ अ सडन. म्हणजे मी असं नाही की मी रायटिंग सुरू केली लगेच. 10th आणि 12thमध्ये मी स्कूल्स अँड कॉलेजेससाठी भरपूर आर्टिकल्स लिहिले. छोट्या कविता नाही म्हणू शकत, पण प्रोज रायटिंग केली. देर इज अ डिफरन्स, कारण तेव्हा पोएट्रीचं एवढं काय नव्हतं. आणि आपण पोएट्रीला कसं बघतो की रायमिंग स्कीम असते, मीटर असतं, तर ते मला कधीच म्हणजे नाही का आवडलं नाही. मी कशी प्रोज रायटिंगमध्ये लिहायचे, म्हणजे ज्याच्यामध्ये राईम नाही. कारण मला असं वाटायचं की अरे, जेव्हा तुम्ही कुठल्या लिमिटेशनमध्ये पोएट्री वगैरे लिहिता, त्याच्यामध्ये तुमचे वर्ड्स लिमिटेड असतात, तुमचे थॉट्स लिमिटेड असतात आणि तुम्हाला बळजोबरी ते राईम स्कीममध्ये तो वर्ड टाकावा लागतो, विच डझंट मेक सेन्स. तर मग मला असं वाटायचं की नाही, मी प्रोज रायटिंग करेल आणि मी ते तसं करायचे. तर माझी एसेज, लेटर्स आणि आर्टिकल्स जे मी कॉलेजेस वगैरेसाठी लिहायचे ते खूप छान म्हणजे माझं चालू होतं. पण आफ्टर दॅट इंजिनिअरिंग हॅपन्ड. आणि इंजिनिअरिंग तुला माहिती आहे, इंजिनिअरिंग म्हणजे 4 years ऑफ कंटिन्यूस हार्डवर्क असतं, डेडिकेशन असतं, त्याच्यामध्ये तुमचे सबमिशन्स वगैरे असतात. आणि आम्हाला तर M1, M2, M3 होतं, तर ते खूप असे डिफिकल्ट सब्जेक्ट्स होते. तर त्याच्यामुळे आणि त्यात मी ENTC घेतलं होतं, तर आमचे जे सब्जेक्ट होते ते खूप असे डिफिकल्ट होते. तर तेव्हा जे रायटिंगला पूर्णपणे स्टॉप झालं ते, बिकॉज बुक्सपासून थोडंसं खूप लांब गेले मी बुक्सपासून. रीडिंग चालू होते, पण ते रायटिंग कुठंतरी हरवलं. मग त्याच्यानंतर तरी मी शांत नाही बसले. मला असं वाटलं की नाही, आय एम नॉट हॅपी. कॅम्पस सिलेक्शन वगैरे झालं माझं 2 खूप भारी कंपनीज, कारण मी AIEEE आणि CET दोन्हीमध्ये खूप चांगले मार्क्स होते आणि मी अकॅडमिकली खूप चांगली होते आधीपासूनच. तर पण मला असं वाटायचं की आय एम नॉट हॅपी. मला जे आवडतं मला त्याच्यामध्ये काहीच करता नाही आलं.
तर मी काय केलं, मी परत इंग्लिश लिटरेचरसाठी ॲडमिशन घेतलं. या आफ्टर विथ युअर इंजिनिअरिंग का नो, after your- आफ्टर माय इंजिनिअरिंग Oh. आय वॉज व्हेरी अनहॅपी. Hmm. तर मी इंग्लिश लिटरेचर आणि माझं जे जर्मनचं मी तुला सांगितलं होतं की जर्मन yes. क्लासेस ते मी मॅक्स म्युलरमधून केलं. Okay. तर माझे जर्मन लँग्वेज पण मी केली आहे. तर मला तुला हे सांगायचं आहे की हा जो पिरियड होता माझा इंजिनिअरिंगचा, लिटरेचरचा, जर्मन, मी काहीही लिहिलं नाही. हां, म्हणजे एकदम ते बॅक बर्नरला गेलं ते. आणि पण रीडिंग कॉन्स्टंट होती. रीडिंग कॉन्स्टंट होती कारण रीडिंग माझी थेरपी होती. Yes. कारण मी तुला सांगितलं मी आधीपासून खूप ट्रॉमॅटिक चाइल्ड होते. येस. आणि हे सगळं रायटिंगला जास्त तेव्हा माझं झालं जेव्हा लॉकडाऊन हिट झाला. लॉकडाऊन हिट झालं तर आपण कसे जरा फ्री होतो होतो yes. आणि माइंडमध्ये काय जास्त हे नव्हतं. तर सगळे जेवढे, नॉट जस्ट मी, जेवढे पण आर्टिस्ट होते ते बाहेर येऊ लागले. Yes. वर्क फ्रॉम होम होऊ Yes. लागलं. त्याच्यामुळे काय भरपूर टाईम मिळाला तुमचे थॉट्स प्रोसेस करायला. तुम्ही स्वतःसोबत लॉकडाऊनमध्ये एकटेपणाने बसले, नाही तर तुम्ही सतत बाहेर जाता, बाहेर खाता, Involved. हां, इन्वॉल्ड होतो आपण आणि नाही का प्लॅन्स बनवतो. कधी आपण स्वतःसोबत बसलोय का एकांतात की नाही का आपण थोडंसं काही प्रोसेस केलं पाहिजे किंवा. तर 2020चा जो माझा जो फेज होता तो खूप छान होता. आणि तेव्हा मला कळालं की ही दिशा आहे. नाव युअर फाउंडर. येस, आय हॅव फाउंड, म्हणजे आय फाउंड माय सेल्फ त्यावेळेला 2020मध्ये. तर हे जे स्कूलपासून, जे कॉलेजपासून जी जर्नी झाली, जी इंजिनिअरिंगची झाली, जी लिटरेचरची झाली, दॅट वॉज जस्ट ॲडिंग टू दिस व्हॅल्यू. आणि ओव्हर द इयर्स मी जी रीडिंग केली त्याने माझं जे लिखाणाचं जे आहे त्याच्यावर खूप इम्पॅक्ट पडला. तर मला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना हेच म्हणायचं आहे की डिरेक्टली तुम्ही लिखाण स्टार्ट नका करू. कारण तुमच्या रायटिंगमध्ये डेप्थ आणि प्रोफाऊंडनेस तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही वाचन कराल. हो. आपल्याला असं वाटतं की आत्ता सुचलं पाहिजे, पण जर आपलं रिडिंगच स्ट्रॉंग नसेल हो. तर तुम्हाला सुचणार नाही, मुळात कळणार नाही की तुम्ही कसं लिहायला पाहिजे. हो. येस. सो स्ट्रेट अवे नेक्स्ट क्वेश्चन इज की पोएट्स ऑफ पुणे, आता 2020 लॉकडाऊनमध्ये तू स्वतःला निखरवलंस, बोलू शकतो आपण. हो. बट त्याच्यानंतर पोएट्स ऑफ पुणेची आयडिया कुठून आली? बिकॉज मला स्वतःला माहिती आहे, जेव्हा मला असं वाटायचं की यार मला जाऊन ओपन माईक करायचं आहे त्याच वेळी, म्हणजे कोविडच्या नंतर थोडंफार, तेव्हा असं व्हायचं की अरे डायरेक्ट मुंबईला जावं लागतंय. कारण सगळे मोठे मोठे एस्टॅब्लिश्ड जे ओपन माईक्स असायचे ते मुंबईमध्ये व्हायचे. आणि मग अचानक एक रॅन्डम डेला माझ्यासमोर पोएट्स ऑफ पुणे आलं. मी हे नवीन काहीतरी कॉन्सेप्ट आहे. तर तुझ्या मनात ती कॉन्सेप्ट का आली आणि तू ॲक्च्युली कशी ती इम्प्लिमेंट केलीस पुण्यामध्ये? ओके, त्याच्या मागे पण एक खूप सॅड स्टोरी आहे. ओके, सॅड स्टोरी. सॅडच आहे. तर 2020 पासून सांगते मी तुला की 2020मध्ये काय झालं होतं. आय वॉज ॲट द लोएस्ट ऑफ माय लाईफ. ओके. हां, तर मी असंच रँडमली मॉमच्या बाजूला बसले होते आणि मला असं वाटलं की नाही, स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. मी ऑन अ विम चुईंग द कड हा पेज, माझा जो रायटिंग पेज आहे तो सुरू केला. आणि आय वॉज व्हेरी हॅपी की मला जो रिस्पॉन्स भेटत होता, आय नेव्हर एक्सपेक्टेड इट. मी तुला खरं सांगते, मी अजिबात एक्सपेक्ट नव्हता केला. आणि माझे जेवढे पण फॉलोअर्स आहेत ते सगळे फॉरेनर्स आहेत. येस. आणि मला त्यांच्याकडून जो रिस्पॉन्स मिळाला तो एक वेगळाच अनुभव होता. तर तिकडे मला एक ऑथर मिळाले, एजे ह्युस्टन नाव आहे. ते ह्युस्टन टेक्सासमध्ये राहतात. तर दे गॉट इन टच विथ मी आणि एकदा त्यांचं पोएट्री लाईव्ह होतं अँड आय वॉज व्हेरी एक्सायटेड. तर ते पूर्ण दिवस तो पोएट्री मॅरेथॉन होता त्या दिवशी. त्या दिवशी मग मी वेट करत होते ऑलमोस्ट, तू बिलीव्ह नाही, कारण मी 3 तास बाळा वेट केला. मी 3 तास वेट केला की माझं टर्न कधी येईल, मला कधी पोएट्री ऐकायला मिळेल. आणि माझी मॉम म्हणते, माझं सगळं काम झालं, मी सगळं घर उरकलं, तू अजूनही हातात फोन घेऊन बसली आहे, एक्झॅक्टली काय करते, काय चालू आहे तुझं. तर मी म्हटलं नाही मम्मी, माझं पोएट्रीचं मॅरेथॉन चाललं आहे आणि मला पण स्वतःला तिकडे एक्सप्रेस करायचं आहे. मी आता लाईव्ह होतं ते इंस्टाग्रामवर. आणि मी म्हटलं मम्मा मला पण एक्सप्रेस करायचं आहे. तर मम्मी म्हटली ठीक आहे थांब. मग मला एजे सरांनी फायनली बघितलं की ही लाईव्ह आलेली आहे आणि खूप वेळ झाला हिला लाईव्ह आहे. तर मग त्यांनी मला फायनली घेतलं. आणि मी एक कविता होती माझी जी मेंटल हेल्थवर होती. जे मी काय अनुभवलं माझ्या लाईफमध्ये, सगळ्या गोष्टी
फॅमिली म्हण, फ्रेंडशिप म्हण, काही त्याच्याबद्दल ती कविता होती. अँड इट वॉज ऑल ऑन डिप्रेशन. आणि ए.जे. सरांना जेव्हा मी ती कविता ऐकवली, ते एवढे प्रभावित झाले की ते म्हटले, तू एवढे दिवस कुठे होती. हां, आणि मग त्यांनी खूप माझी तारीफ केली, ज्याच्यामुळं माझं जे मोटिवेशन होतं ते अजून बोल्स्टर झालं. आणि मला वाटलं की नाही, मी काहीतरी करू शकले. पण कुठं ना कुठं मला असं वाटत होतं की अशा गोष्टी पुण्यात का नाही. येस. म्हणजे वाय डू आय हॅव टू वेट 3 hours फॉर अन इंस्टाग्राम लाईव्ह. वाय डू आय हॅव टू वेट फॉर ए.जे. सर, की ए.जे. सर लाईव्ह येतील आणि मग इन्स्टावर मग मी लाईव्ह करेल. आणि ऑब्व्हियसली ही इज सच अ बिग नेम, म्हणजे तिकडे त्यांचं खूप, ही इज ॲज अ मोटिवेशनल स्पीकर देअर. तर मला असं वाटलं की इकडे का नाही तसं. तर मग त्याच्यानंतर काय झालं, 2020मध्ये माझा पेज, मी चुईंग द कड, खूप छान, मी रोज नियमित लिहायचे वगैरे आणि खूप छान रिस्पॉन्स आला. आणि मग त्याच्यानंतर 2021मध्ये ए.जे. सरांच्या मोटिवेशनमुळं मी बुक काढली. आणि ते पण म्हणजे असा एक रॅन्डम डिसिजन होता की नाही, आपण लिहितोय चांगलं, आपल्याला एवढा चांगला रिस्पॉन्स आहे. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्हाला जे फॉरेनर्स तुम्हाला मोटिवेट करतात, अँड वेन दे टेल यू नाही की तुझी जी रायटिंग आहे दॅट इज नॉट ॲव्हरेज, दॅट इज नॉट ऑर्डिनरी, यू आर मेंट फॉर बिगर थिंग्स. तर तेव्हा तुम्हाला कळतं नाही, वी आर ॲक्च्युली मेंट फॉर बिगर थिंग्स अँड मे बी दिशा, दिस इज युअर ट्रू कॉलिंग. तेव्हा मला ते फील झालं. पण अगेन 2021मध्ये पण मला ती एम्प्टी फिलिंग, ते वॉइड परत आलं की नाही, पुण्यात काहीतरी झालं पाहिजे. तर एका इव्हेंटमध्ये आम्ही असे ऑलमोस्ट 15 लोक होतो. तर एक तो छोटासा इव्हेंट होता, पण तो उर्दूचा इव्हेंट होता. पण जस्ट बिकॉज मी ते नाव पोएट्री ऐकलं होतं म्हणून मी गेले. पण माझं तिकडे काहीच काम नव्हतं, कारण तो उर्दू इव्हेंट होता. तर आम्ही असं बसलो आणि मग माझी खूप चांगली मैत्री झाली 3 मुलांसोबत. तर मी म्हटलं की मे बी यांच्यासोबत काहीतरी केलं जाईल आपण सुरू. कारण एक टीम असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स काढतात, कोण कुठल्या दृष्टीने बघतंय वगैरे. आणि इकडे पण POPची मोठी टीम आहे, तर आपण कसं डिस्कशनला बसतो आणि मग सगळ्यांचं ऐकतो की तुम्हाला काय काय डिस्कस करायचं. तसंच मी म्हटलं की आमची तेव्हापासून जी त्या म्हणजे इव्हेंटपासून आमची मैत्री झाली. मग आम्ही सोबत दुसऱ्या इव्हेंटला जाऊ लागलो वगैरे. पण तरी असं वाटत होतं की नाही, स्वतःचं काहीतरी सुरू केलं पाहिजे. कारण मी बघितलं, त्याच्या आधी जेव्हा मी इव्हेंट्स केले तर कुठले मुंबईचे लोक आले होते इथे इव्हेंट करायला. तेव्हा मी बघितलं, हे जे बाकीचे जेव्हा पोएट्स रिसाईट करायचे त्यांना जज केलं जातं, त्यांना क्रिटिसाइज केलं गेलं की अरे प्लीज तू लिहू नकोस. हो, म्हणजे लिटरली मी असं ऐकलंय की तू प्लीज लिहू नकोस, तुझ्या तेरे बस की बात नाही आहे. आणि नाही का असं. आणि मेन म्हणजे हे असे लोक म्हणायचे जे एका पेडेस्टलवर होते, जे स्वतः ऑथर होते, हिंदी साहित्याचे ते ऑथर होते. आणि ते असे टीनेजर्सला किंवा जे अर्ली 20मध्ये आहे, एस्पायरंट्स आहेत, त्यांना असे म्हणायचे की तुम्हारी बस की बात नाही आहे. तुम्ही त्यांचं मोटिवेशन जे आहे, यू आर निपिंग इट इन द बड. तुम्ही त्यांना ब्लूमच होत देत नाही. आणि तुम्ही एका पेडेस्टलवर आहे, तर तुम्ही मोटिवेट केलं पाहिजे. तर मला यू कॅन राईट बेटर. एक्झॅक्टली. तर मला ते खटकलं. तर ते मी माझ्या इगोवर घेतलं. मी म्हटलं नाही, जे स्पेस मी क्रिएट करेल ना, त्याच्यामध्ये सगळ्यांना समान लेखलं जाईल. कुणाला जास्त म्हणजे नाही का फेवरेटिझम नाही केलं जाणार. आणि मेन म्हणजे तिथे लोकांना मोटिवेट केलं जाईल. तिथे बिलकुल पण क्रिटिसाइज नाही केलं जाणार, जज नाही केलं जाणार. आणि मी त्या विजननी POP सुरू केलं. जस्ट बिकॉज अगेन मी तुला तेच सांगते, एक्सपिरियन्सेस. तुम्हाला काय एक्सपिरियन्सेस झाले? मला एक्सपिरियन्सेस हे झाले की मी जेव्हा दुसऱ्या ओपन माईकमध्ये गेले, मी खुश नव्हते. मला असं वाटलं ॲज अन आर्टिस्ट मला तिथं रिस्पेक्ट नाही भेटत. कारण मी मोमेंट तोंड उघडायचे, इंग्लिश पोएट्री असे करायचे, मग एकामेकांसोबत बोलायचे, मोबाईल उघडून बसायचे. तर ते कसं आहे, ते डिसरिस्पेक्ट आहे. इवन साठी तो खूप मोठा डिसरिस्पेक्ट झाला वेन युअर लाईक परफॉर्मिंग समथिंग आणि जर समोरच्याचं लक्ष नाहीये किंवा तो मोबाईलमध्ये बसलाय, तर डिरेक्टली इनडिरेक्टली इट इज अ बिग डिसरिस्पेक्ट टू देम. हो, किती डिसरिस्पेक्ट होतं त्या आर्टचा. अँड यू टेल मी, आता तू पण पोएट आहेस, तर तुला माहिती आहे की आपण म्हणजे किती एफर्ट्स, आपलं हार्ट असतं त्याच्यामध्ये. लिटरली वी पोर अ हार्ट आउट.
तर तुला ते माहिती आहे की आपण पोएट्री कशी आणि केव्हा आणि किती वनरेबल असतो तेव्हा लिहितो. ट्रान्समध्ये असतो आपण हो, कम्प्लिटली. एकदमच. तर मी म्हणून म्हटलं की नाही, मला माझा स्पेस सुरू करायचा आहे, जिथे मी सुद्धा म्हणजे जेव्हा स्टेजवर येऊन माझी पोएट्री बोलेल, Present करेल. रिसाईट करेल, तेव्हा 4 लोकांनी ती ऐकली पाहिजे. ऐकली पाहिजे. अँड बरोबर आहे. आय एम नॉट सेईंग दॅट जरी तुम्हाला माझी पोएट्री नाही कळली, तर तू सांग. थोडंसं म्हणजे अटेन्शन देऊन आपल्याला कुणाला ऐकायचं, येस. त्याच्यासाठी काय आपल्याला लागतंय? त्याच्यासाठी पैसे लागतायत का एफर्ट्स लागतायत? यू जस्ट हॅव टू सिट इन वन प्लेस अँड यू जस्ट हॅव टू लिसन टू दॅट पर्सन हूज रिसायटिंग. येस. ॲटलिस्ट तुम्हाला त्यांच्या भावना तरी कळतात, येस. तुम्हाला त्यांचे इमोशन्स कळतात, तुम्हाला त्यांचे हँड जेस्चर्स कळतात. त्याच्याने तर तुम्हाला म्हणजे कळल की ॲटलिस्ट ही जी पोएट्री बोलते मे बी ही सॅड आहे आणि तो व्यक्ती कम्प्लिटली ट्रान्समध्ये आहे. दिस इज अ लीस्ट वी कुड डू Yes. टू अ फेलो पोएट्स. येस. असं नाही की जस्ट बिकॉज ही इंग्लिश पोएट्री करते म्हणून अरे इकडे तिकडे बघा, एकामेकांसोबत कॉन्व्हर्स करा किंवा नाही का मोबाईल उघडून बसा. तो ह्या विजननी मी POP सुरू केलं होतं आणि मी तो विजन ना, तुला सांगते नम्रता, मी तो कॉन्स्टंट ठेवला आहे. येस. आपल्याकडे बिलकुल पण क्युरेटेड इव्हेंट्स होत नाही, कारण माझा फोकस ना नॉविस रायटर्सकडे आहे. Yes. जे बिगिनर लेवलचे जे आर्टिस्ट आहेत, ज्यांनी जस्ट सुरू केले लिहायला. येस. आणि मी पर्सनल फीडबॅक पण देते त्यांना. ते Yes. येऊन मला विचारतात की ताई माझा परफॉर्मन्स कसा होता. मग मी त्यांना म्हणते की नाही बाळा, इकडे तू थोडंसं सुधारू शकते. सुधारू शकतो, नाही तुझ्यामध्ये आहे टॅलेंट. तो एक तरीका असतो Yes. बोलायचा किंवा फीडबॅक द्यायचा. असं नाही की तुम्ही ऑडियन्समध्ये बसलाय आणि तुम्ही Yes. तिकडे स्टेजवर त्याला लिहूच म्हणताय नका की तू कधी. लिहूच नको आणि प्लीज वापस आ जाओ, अपनी जगह पे बैठो और बहुत म्हणजे नाही का चांगला परफॉर्मन्स नाही दिला तू. दिस इज नॉट द वे. येस. You as an artist should also have a certain maturity. येस. आणि यू शुड हॅव दॅट सेन्स की बाबा आपण पण लिहितो, समोरचा पण तेवढाच जीव ओतून लिहित आहे. मे बी त्याचं थोडंसं 19-20 असेल, हो. बट ॲटलिस्ट यू ट्राय टू अंडरस्टँड द फिलिंग्स बिहाइंड दॅट. तर तुम्हाला कळेल की ते किती डेप्थमध्ये लिहिलेलं आहे म्हणून. Exactly. येस. सो यू स्टार्टेड विथ अ टीम ऑफ 3. आज पोएट्स ऑफ पुणे किती मोठा आहे? आज पोएट्स ऑफ पुणेमध्ये 9 मेंबर्स आहेत. ग्रेट. 9 मेंबर्स आहेत आणि मला खूप आनंद होतोय की हे जे मेंबर्स आहेत, ईच वन ऑफ देम इज अ व्हेरी डिस्टिंक्ट पोएट देमसेल्व्स. खूप छान पोएट आहेत. कोणी मराठीमध्ये करतं, कोणी उर्दूमध्ये करतं, इंग्लिशमध्ये तर आय थिंक मीच आहे आणि हिंदीमध्ये पण आहेत. तर अशी मी टीम बनवली आहे जी म्हणजे दे आर नॉट ओन्ली पोएट्स. आता अनिकेतच बघ, अनिकेत माझ्यासोबत आहे. अनिकेत इज अ टीम मेंबर. पण अनिकेत जी गोष्ट करतो तो सगळ्या बॅकएंडच्या गोष्टी करतो. म्हणजे जे व्हेन्यू वगैरे आहे ते व्हेन्यू शोधून काढणं वगैरे, जेवढ्या पण लॉजिस्टिक्सच्या गोष्टी आहेत ते सगळं अनिकेत सांभाळतो. अँड वाय अनिकेत इज एबल टू डू दॅट? बिकॉज त्याला खूप आवडतं. तो स्वतःहून माझ्याकडे आला अँड ही सेड दॅट ही वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ दिस ब्युटिफुल कम्युनिटी. Yes. कारण त्याला असं वाटलं नाही, हे ॲक्च्युली जे होतंय ते किती छान छान आहे, होतंय, वेअर yes. पीपल आर कमिंग ऑन द स्टेज अँड एक्सप्रेसिंग. तर ते त्याला खूप छान वाटलं. सो वॉट हिज कॉन्ट्रीब्युशन इज फार मोर कम्पेअर्ड टू दी अदर टीम मेंबर्स, बिकॉज तिकडे ते पोएट्स आहेत. Yes. दे आर डेफिनेटली गोइंग टू कम अँड एक्सप्रेस. पण ही कम्स देअर ॲज अ प्रेक्षक, येस. he comes there as a team member. He not only motivates the other team members but he also motivates me. सो हे जे आहेत, जे बॅक एंडला काम करणारे टीम आहे माझी, तर ती पण मला तितकीच म्हणजे माझी फेवरेट आहे जेवढे माझे फ्रंट एंड वाले जे पोएट्स आहेत आहेत ते. येस. आणि लाईक मी पण बघितलंय, लाईक आय हॅव सीन पोएट्स ऑफ पुणे सिन्स इट हॅव स्टार्टेड. आजपर्यंत असा एकही महिना गेला नसेल जिकडे कमीत कमी 2 ते 3 इव्हेंट्स होत आहेत पोएट्स ऑफ पुणेचे. इट इज सो कन्सिस्टंट आणि म्हणून आज बहुतेक नंबर लावावा लागतो कधी कधी. बट येस, एक गोष्ट मला काय आवडते पोएट्स ऑफ पुणेची, देर इज नो सच रेस्ट्रिक्शन Right. की तुम्हाला लँग्वेजचं रेस्ट्रिक्शन नाही आहे. हो. म्हणजे मलाही आठवतं जेव्हा मी 1-2 वेळेस आले होते, हे मला हिंदी बोलायचं आहे, बोल, तुला ज्या लँग्वेजमध्ये हो. कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला असं वाटतं एक फिलिंग्स आहेत ना, कुठल्याही लँग्वेजमध्ये एक्सप्रेस होऊ शकतात. तू इंग्लिश पोएट्री का चूज केली? मी ओनली इंग्लिश बिकॉज यू स्टे इन पुणे. मराठी आपली एक प्रभुत्व लँग्वेज असते. इन स्पाईट ऑफ दॅट, लाईक इज इट जस्ट बिकॉज ऑफ कॉन्व्हेंट स्कूल का नाही तुला आतून एक कॉलिंग होती की आय हॅव टू राईट इन इंग्लिश? ते म्हणजे आय थिंक बोथ
ऑफ द रिझन्स बिकॉज वन बिईंग कॉन्व्हेंट, तर त्याच्यामुळं थोडीशी मराठी दुरावली गेली. पण मी अजून ट्राय करते आहे. म्हणजे मी शिवाजी सावंतचे पुस्तक वाचले आहेत, तर मॉम मला नेहमी मोटिवेट करत असते की बाळा आपली मदर टंग मराठी आहे, तू प्लीज मराठीमध्ये पण लिहायचं सुरू कर, खूप छान लिहिते तू. आणि कसं आहे ना, हे जे आपलं इंडियन मार्केट आहे, जे इंडियन ऑडियन्स आहे, दे केटर टू मोर मराठी अँड हिंदी ऑडियन्स. येस म्हणजे उर्दू पण मी नाही म्हणणार की उर्दू आणि इंग्लिशचं जास्त हे, पण मराठी आणि आणि मराठी. हिंदी पोएट्सला जास्त ते हे केलं जातं. तर मी ॲक्च्युली आता शिकतीये. ओके. म्हणजे आता माझी जी पोएट्रीची टीम आहे, जी मराठीमध्ये करते, मारुती, सागर यांच्याकडून मी शिकतीये. आणि मला असं वाटतं की नो, आय हॅव अ लाँग जर्नी, पण मी ते करणार. येस. जरी आता नाही झालं तरी 2-3 वर्षानंतर करणार. बट आय विल मेक माय मदर, आय विल मेक पुणे प्राऊड. मराठीमध्ये कविता फायनली करून. रायटिंग इन मराठी. येस येस. येस. मला अजून एक सांगायचं होतं की आपला एक इव्हेंट झालता कोपा कोरेगाव पार्कमध्ये. सो देअर वॉज दिस गाय हू हॅड कम फ्रॉम तमिळनाडू. ओके. या आणि खूप रॅन्डम रजिस्ट्रेशन होतं ते. आणि इवन आय वॉजंट एक्सपेक्टिंग. जेव्हा तो स्टेजवर गेला, ही नेवर सेड की तो कुठल्या लँग्वेजमध्ये परफॉर्म करणार आहे. ही परफॉर्म्ड इन तमिळ. हो. ही परफॉर्म्ड इन तमिळ आणि आम्हाला एवढं आवडलं ते. आय डिडंट अंडरस्टँड एनिथिंग. Yes. पण त्याचा आवाज, त्याचा जो ठहराव आणि कॉन्फिडन्स अँड द वे ही सेड इट, आणि त्याचे एक्सप्रेशन्स, त्याचे हँड जेस्चर्स, त्याच्याने आम्हाला वाटलं की हा जो परफॉर्म करतोय त्याच्यामध्ये किती डेप्थ आहे. Yes. आणि ही इज पोरिंग हिज हार्ट आउट. त्याच्यानंतर मला असं वाटलं की दिस इज व्हॉट वी कॉल ॲज एक्सप्रेशन. येस. कारण नो मॅटर व्हॉट लँग्वेज, त्याला आम्ही नाही म्हणू शकलो असतो बिकॉज ऑडियन्स आमची ती नव्हतीच. नाहीच आहे. राईट. तरी मी त्याला म्हटलं की नाही, यू परफॉर्म, तुला परफॉर्म करायचं आहे ना. अँड यू वोंट बिलीव्ह नम्रता, तो मला त्यांनी आय थिंक आफ्टर अ वीक त्यांनी मला मेसेज केला आणि ही वॉज सो ग्रेटफुल. Yes. ही सेड दॅट दिस वॉज माय फर्स्ट टाईम आणि तुम्ही मला जो सन्मान दिला तो मी कधीच विसरणार नाही. तो म्हटला की मी पुणेला ॲज अ रॅन्डम म्हणजे असंच फिरायला आलतो, पण माय फ्रेंड गॉट मी इयर, आणि मी म्हणू शकतो की पुण्यातला हा माझा सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स आहे. सो दिस इज व्हॉट वी गिव्ह पीपल. येस. आणि मला पण आठवतं आहे की फर्स्ट टाईम जेव्हा म्हणजे मला जेव्हा फर्स्ट टाईम पोएट्री प्रेझेंट करायची, रिसाईट करायची होती, इट वॉज युअर प्लॅटफॉर्म. आणि मला जे प्रेम मिळालं ना त्या स्टेजवरती, इट वॉज म्हणजे मलाच नव्हतं माहिती की मी ते इतकं भारी करू शकेल. मे बी ऑडियन्स इतका कनेक्टिंग होता त्यावेळी. आय गेस तो फर्स्टच इव्हेंट होता कोविड नंतरचा. बरोबर. आणि इतकं मला एक बटरफ्लाय फिलिंग होते ते की भारी मला जमू शकतं हे, ते मला तेव्हा कळालं होतं. बिकॉज आपण लिहितो, पण ते लिहिणाऱ्याला डेफिनेटली आपण का लिहितो, एक कुठंतरी थॉट असतो की समोरच्यानी वाचल्यावर त्याला कळायला पाहिजे, त्याला ती टच झाली पाहिजे. आणि जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी होतात तेव्हा लिहिणाऱ्याला पण खूप भारी वाटतं की येस, आय कॅन डू इट म्हणून. राईट. सो आज पोएट्स ऑफ पुण्याला रेकग्निशन कसं मिळालं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये? यू टेल द स्टोरी. ओके. तर देर इज दिस फाउंडेशन, शालिनी फाउंडेशन. सो व्हॉट दे डू इज ते जेवढे पण आर्टिस्ट आहे हू आर कॉन्ट्रीब्युटिंग समहाऊ टू द सोसायटीचं जे रिच कल्चर आहे, ट्रेडिशन आहे, तर त्यांनी त्या लोकांना इन्व्हाइट केलं होतं. आणि दे वॉज दिस गाय, तो मला म्हटला की तो आपल्या इव्हेंटला आला होता. त्याने बघितलं की काय कल्चर आहे इकडे आणि दिशाताई काय करते आणि POP काय आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी मला म्हटलं की ताई मी तुला इन्व्हिटेशन देतोय, तुला नक्की यायचं आहे. त्याने मला पण म्हणजे सिक्रेटच ठेवलं होतं, त्यांनी मला सांगितलं नव्हतं. ही जस्ट वॉन्टेड टू सरप्राईज मी. तर तो म्हटला तू तुझ्या टीम मेंबर्ससोबत ये करून. तर त्या दिवशी 26 एप्रिल 2025 ची गोष्ट आहे ही, की आम्ही सगळे गेलो तिकडे आणि तिकडे आम्हाला फेलिसिटेट केलं गेलं ॲज द बेस्ट पोएट्री कम्युनिटी इन महाराष्ट्र. इन महाराष्ट्र, इन स्पाइट ऑफ मुंबई बिंग देअर. येस, इन स्पाइट ऑफ मुंबई बिंग देअर. आणि खूप चांगलं, म्हणजे ते सोशल सर्व्हिस वगैरे भरपूर करतात. तो द फाउंडेशन वॉज ऑल अबाउट इट. तर मला तो म्हटला, मृणाल गायकवाड करून त्याचं नाव होतं. ही अलॉंग विथ वन ऑफ हिज फ्रेंड, त्यांनी हे फाउंडेशन सुरू केलं होतं, इन्स्पायर्ड फ्रॉम हिज लेट मदर. तर त्यांनी ते फाउंडेशन सुरू केलं होतं आणि जेवढे पण आर्टिस्ट आहे अक्रॉस महाराष्ट्र ते सगळे तिकडे होते. ग्रेट. आणि खूप छान वाटलं आम्हाला तिकडे. आम्ही खूप मोठं ऑडिटोरियम होतं, हे विमाननगरमध्ये झालं होतं. आणि आम्ही तिकडे गेलो होतो आणि जेवढं मला छान वाटलं,
म्हणजे माझी टीम तर खुश होतीच. येस. पण यू कॅन इमॅजिन की माझं हॅपीनेस काय होतं. येस. जेव्हा तुम्हाला अप्रिशिएट केलं जातं फॉर द वर्क यू डू, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी अजून काय करू. अँड यू आर ऑन अ राईट पाथ. अँड यू आर ऑन द राईट पाथ. येस. आणि मला असं वाटतं की नाही, त्याने माझी मेहनत बघितली, त्यांनी Yes. माझ्या टीमला बघितलं, त्यांनी बघितलं की हे लोक किती डेडिकेटेड आहे आर्टला घेऊन. येस. बिकॉज वेन यू लिसन टू द वर्ड ओपन माईक, लोकांना असं वाटतं की अरे बिझनेस आहे. नो, इट्स नॉट अ बिझनेस. वी डू इट ऑन अ नो प्रॉफिट नो लॉस बेसिस. याच्यामध्ये बिझनेस नाहीच आहे आपला. आपण हे करतो. मी हे का सुरू केलं, बिकॉज आपल्याला असं वाटतं की नाही, आपण लोकांना स्टेज दिली पाहिजे टू एक्सप्रेस, येस. एकदम जेन्युन. कारण कधी कधी काय होतं की आपण आपले जे जवळचे लोक आहेत त्यांच्यासोबत पण आपण फिलिंग्स नाही शेअर करत. बट वी आर ओके विथ शेअरिंग इट विथ स्ट्रेंजर्स. येस. व्हेरी ओके. कोणी आपल्याला ओळखत नाहीये हो, आणि आय कॅन एक्सप्रेस व्हॉट एव्हर आय कॅन. राईट. आणि कितीतरी लोक म्हणजे त्यांच्या डोळ्यातही पाणी येत असेल मे बी वाचताना, कारण ते एक्सप्रेशन इतकं डीप जातं हो. वेन यू रिसाइड द पोएम. येस. तर मी जेव्हा आमचं नाव वगैरे अनाऊन्स केलं होतं, दी एंटायर डे मी म्हणजे रात्री झोपलेच नव्हते, बिकॉज आय वॉज सो एक्सायटेड. आणि मला खूप म्हणजे मी लाईक आय टोल्ड यू बिफोर दॅट आय यूज टू बी अ व्हेरी सेन्सिटिव्ह Yes. किड. आणि मी अजून पण खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला रडणारी मी. तर त्या दिवशी पण जे टिअर्स Yes. निघाले ते खूप म्हणजे हॅपीनेसचे Tears टिअर्स of joy. होते. येस, ॲब्सोल्युटली. आणि मग मला खूप आनंद झाला की नाही, मी जे करते आय एम ऑन द राईट पाथ लाईक यू सेड. येस. आणि दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू. येस. ग्रेट. यू बिंग अ गर्ल एवढं सगळं मॅनेज करतेस, अ वुमन. तर मला एक विचारायचं आहे, आज आपण जेव्हा वुमेन एम्पॉवरमेंटला लिंक करतो तर तिचा समज असा असतो प्रत्येक मुलीचा की जर मी फायनान्शियली इंडिपेंडेंट झाले इट इज माय एम्पॉवरमेंट. व्हॉट डू यू थिंक की खरी वुमन एम्पॉवरमेंट काय आहे? इज इट ओनली अर्निंग मनी ऑर इट इज समथिंग एल्स? वुमन एम्पॉवरमेंट मी अशी म्हणेल की येस, इट इज अबाउट अर्निंग. कारण ओके. जे आता सध्याचं सोसायटीमध्ये वारं चाललं इट इज रिअली नॉट गुड. सो एका मुलीनी सेल्फ सफिशियंट होणं खूप गरजेचं आहे. येस. इन अदर वर्ड, नॉट जस्ट टू सपोर्ट हर फॅमिली बट टू सपोर्ट हर सेल्फ. फॉर एक्झाम्पल, मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगते. फॉर एक्झाम्पल, इफ अ वुमन इज मॅरिड, ओके, ती भरपूर एज्युकेटेड आहे, बट इफ शी यु नो मॅरीज ऑफ, आणि समजा तिला, माझी एक मैत्रिणीचंच उदाहरण देते, शी गॉट मॅरिड ऑफ टू समवन, ते ॲक्च्युली विलेजच होते. आणि तिकडे हे तिला म्हणजे एज्युकेटेड मुलगी असल्यामुळं ते शेती वगैरेचं काम करायला तिला थोडंसं जड जात होतं. तर ती मला म्हणजे सतत फोन करून सांगायची की दिशा, मी हे काय केलं. म्हणजे इट वॉज अ लव्ह मॅरेज, बट देन ती म्हटली हे मी काय का केलं. तर मी काहीच बोलू शकले नाही, बिकॉज आता याच्यावर काही बोलूच शकत नाही, बिकॉज दॅट थिंग हॅज ऑलरेडी हॅपन्ड. येस. पण मी काय म्हणते की तुम्ही एज्युकेटेड आहात, यू कॅन टेक युअर ओन डिसिजन्स. आणि असं नाही आहे की जस्ट बिकॉज यू हॅव मॅरिड दॅट पर्सन की तू तुझे स्वतःचे ओपिनियन्स नाही ठेवू शकत. यू Yes. नीड टू हॅव युअर ओन ओपिनियन. Yes. ते तर सर्वात, दॅट इज नॉन निगोशिएबल. कारण तुझी पण स्वतःची एक आयडेंटिटी होती बिफोर यू गॉट मॅरिड टू दॅट गाय. येस. तर बिफोर गेटिंग मॅरिड यू शुड हॅव स्पोकन टू हिम. बरोबर आहे. यु नो, फेस टू फेस तू तेवढ्या कॉन्फिडेंटली त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊन तू त्याच्याशी बोलली पाहिजे होती की नाही, यू वॉन्ट सर्टन थिंग्स टू हॅपन. अँड तुझं पण ओपिनियन आहे, तुझी पण इंडिव्हिज्युअलिटी आहे. सो वुमन एम्पॉवरमेंट इज ऑल अबाउट हॅव्हिंग युअर ओन ओपिनियन्स फर्स्टली. सेकंड इज बी सेल्फ सफिशियंट. तर त्याच्यानंतर, कारण कसं आहे ना, यू नेव्हर नो, कुणाच्या फॉरहेडवर लिहिलेलं नसतं की Yes. कोण कसं निघणार आहे. कसं निघणार आहे? बरोबर आहे. आणि जरी तो व्यक्ती, इफ यू गेट मॅरिड टू अ फ्रेंड, यू नेव्हर नो ॲज अ हजबंड तो कसा असेल. राईट. तर तिच्यासोबत तेच झालं, दॅट गॉट एंडेड अप इन डिवोर्स. तर वॉट आय एम ट्राईंग टू, अँड मेन म्हणजे तिला काय असं वाटलं, अरे माय हजबंड इज प्रोव्हाइडिंग, अरे माय हजबंड इज प्रोव्हाइडिंग. त्याच्यामुळं शी वॉज यु नो, ती म्हटली की नाही ठीक आहे, ही इज प्रोव्हाइडिंग, तर मी का टेन्शन घेऊ. बट शी वॉज लाईक व्हेरी एज्युकेटेड. आणि आधी पण ती जॉब करायची वगैरे. मग तेव्हा तिला असं वाटलं की नाही, मी खूप मोठी चूक केली माझी जॉब सोडून. आणि नंतर ते रिअलाईज झालं. तर सर्वात बेसिक गोष्ट ही आहे की सेल्फ सफिशियंट होणं खूप गरजेचं आहे कम्पेअर्ड टू टुडेज लाईफस्टाईल दॅट इज हॅपनिंग.
म्हणजे मला पण असंच वाटतं की सपोज त्याला लग्नाच्या अगोदर तुम्ही काही गोष्टी नाही क्लिअर केल्या, बट आफ्टर दॅट ऑल्सो यू हॅव अ माउथ टू स्पीक. Yeah. तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेऊ शकता की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं. एक्झॅक्टली. बिकॉज वी आर इन अ व्हेरी डिफरंट सेंचुरी नाव, जिकडे एका मुलीला सुद्धा हक्क आहे पूर्ण तिच्या हिशोबाने तिचं आयुष्य जगण्याकरता. ऑब्व्हियसली एका मुलीला जर तसं फेवरेबल वातावरण मिळालं तर शी इज नेव्हर गोइंग टू गेट ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटीज शी इज गोइंग टू हॅव आफ्टर मॅरेज. राईट. बट सपोज तिला तो मॉरल सपोर्ट मिळाला, तिला जे करायचं आहे त्याच्यासाठी, तर आय गेस ते रिस्पॉन्सिबिलिटीज पण तेवढ्या इझिली फॉलो होतील आणि तुझं पॅशन पण तू करू शकतेस. येस. आणि मला एक गोष्ट हायलाईट करायची, जनरेशनल ट्रॉमा म्हणतो आपण त्याला, की जे आपले पेरेंट्स आहे, जे आपले ग्रँड पेरेंट्स आहेत, म्हणजे एस्पेशली फिमेल्सचं म्हणते, ग्रँड मदर. माझी मॉम तर तशी नव्हती, बट आय हॅव सीन अराउंड मी. तर त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की नाही, आई नुसती सॅक्रिफाईस करते, येस. आपले इच्छा आकांक्षा दाबून ठेवते, आपले ड्रीम्स पूर्ण करत नाही. अँड डिस्पाईट बिईंग ॲम्बिशियस, तिचे जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये ती खूप छान आहे, Yes. बी इट सिंगिंग, रायटिंग, रीडिंग, जे पण आहे ते ती दाबते जस्ट बिकॉज यु नो चिल्ड्रेन, हजबंड, रिस्पॉन्सिबिलिटीज, इन लॉज, सगळ्यांना ते तिला केटर करावं लागतं. Yes. का? आणि शी गिव्स द सेम मेसेज टू हर डॉटर, Yes. अँड द डॉटर डज द सेम थिंग टू Same हर thing. डॉटर, And it is getting followed. अँड इट इज गेटिंग फॉलोड. आणि ते जनरेशनल ट्रॉमा जो आहे तो संपतच नाही. येस. तो ॲक्च्युली चालतच आलाय, टाईम मेमोरियलपासून ते चालतच आलंय. ते थांबायला पाहिजे. येस. म्हणजे ते खूप आता सध्या मुलगी शिकली तरी ती जॉबला लागते, त्यानंतर तिचं लग्न होतं, कुठेतरी तिला सॅक्रिफाईस करायचेत. आणि तिने तिच्या आईला बघितलं, ॲज यू सेड, तिच्या आजीला बघितलंय करताना, मग तिला असं वाटतं मी काय नवीन करते, आय एम डुईंग द सेम I'm थिंग. doing the same शी thing. इज गोईंग थ्रू द सेम सॅक्रिफायसेस, क्विटिंग हर ड्रीम्स, क्विटिंग हर जॉब, आणि सगळं ती स्वतःसाठी स्टँड घेणं सुद्धा विसरून जाते बऱ्याचदा. आणि मग तो सॅक्रिफाईस नॉर्मल होऊन जातो. मग शी इज हॅव्हिंग किड्स, मग त्यांच्या मागे सगळं बघायचं. आणि मग एक पॉईंट असा येतो लाईफमध्ये जिकडे आपण कोणाला तरी बघतोय की यार XYZ पर्सन हॅज अचीव्ड सो मच, मीही करू शकले असते जर मी स्वतःसाठी स्टँड घेऊ शकले असते त्यावेळी. तर आय गेस एम्पॉवरमेंट माझ्यासाठी मला अशी वाटते की येस, यू कॅन अर्न मनी. द व्हेरी बेसिक थिंग इज यू शुड बी एबल टू टेक अ स्टँड फॉर युअर सेल्फ. येस, दॅट्स यू शुड बी एबल टू स्पीक फॉर युअर सेल्फ, व्हॉट एव्हर इट इज. जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटत आहे, यू हॅव टू हॅव दॅट गट्स टू टेल की हे मी नाही करू शकत आणि मला हे नाही जमणार आहे. ते ॲक्च्युली फिमेल्स नाहीच करत. नाही करत. सोसायटीने एवढं थोपलंय ना आपल्यावर की वी हॅवंट लर्न द आर्ट ऑफ सेइंग नो. येस. अँड आय हॅड रेड दिस ब्युटिफुल बुक, अ मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी. त्याच्यामध्ये मी खूप सुंदर 2 गोष्टी शिकले. वन थिंग, यू शुड लर्न टू से नो व्हेन द सिच्युएशन्स पॉइंट यू सो. राईट. प्रत्येक गोष्टीमध्ये येस म्हणणं गरजेचं नाही आहे आणि मुळात नाहीच म्हणायला पाहिजे. अँड द सेकंड थिंग आय लर्न वॉज, इट वॉज व्हेरी ब्युटिफुल थिंग, की आपण म्हणजे जेवायला बसलोय, फोन्समुळे इतके डिस्ट्रॅक्ट झालो, जेवायला बसलोय, फोन वाजला, आपण उठतो, जेवण सोडतो आणि जाऊन फोन उचलतो. त्या बुकमध्ये असं लिहिलं आहे की यू शुड लर्न टू नॉट पिक अ कॉल समटाईम. राईट. नॉट एव्हरी कॉल इज इम्पॉर्टंट. डेफिनेटली काही कॉल्स इम्पॉर्टंट असतात, बट नॉट एव्हरी कॉल इज इम्पॉर्टंट. सो या 2 गोष्टी मी खूप इम्पॉर्टंट शिकले. आणि आय गेस तिकडनंच मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने स्वतःसाठी स्टँड घ्यायला पाहिजे, स्वतःसाठी डिसाईड करायला पाहिजे, अँड एक आवाज उठवला पाहिजे स्वतःसाठी. म्हणजे इट इज नॉट अ फाईट. जर तुम्ही हे असं वातावरण बघितलं तर तुमची मुलं तुमच्याकडनं बघून शिकतील की माझ्या आईने सॅक्रिफाईस खूप वेगळ्या वेमध्ये केलं, मे बी तिने मलाही घडवलं आणि तीही घडली साईड बाय साईड. तर येस, ती गोष्ट मला खूप इम्पॉर्टंट वाटते. आणि तुला अजून एक सांगायचं आहे की आता रामायण इव्हेंट झालता आमचा. तर Yes, हां, तर माझी मॉमला ना आधीपासून लिखाणाची आणि रीडिंगची खूप Okay. म्हणजे हॅबिट होती आणि तिची खूप छान हॉबी होती. तिच्याकडून तिला बघता बघता पण समवेअर इवन शी हॅज इन्स्पायर्ड मी. तर जेव्हा ती मला म्हटली की दिशा यावेळेस मी पण काहीतरी लिहिणार आहे श्रीरामवर, तर मी म्हटलं हो नक्की मा. आणि मग त्यांनी काय केलं, जेव्हा ते समोर स्टेजवर परफॉर्म करत होते तर मला म्हणजे लिटरली रडू आलं की माझी मॉम काय होती, ती काय होऊ शकली असती. येस. पण कुठेतरी म्हणजे नाही का, मी ॲज अ डॉटर मला असं वाटतंय की नाही, कुठंतरी तिने आमच्यासाठी तिची लाईफ सॅक्रिफाईस केली. आणि हे जे म्हणतो आपण की फेमिनिस्ट हे वर्ड किती चुकीचं मानलं जातं, मला त्याच्याविषयी मी 1 मिनटं घेईल. हे फेमिनिस्ट जे वर्ड आहे ते खूप चुकीचं मानलं जातं. फेमिनिस्टचं त्यांना काय वाटतं की नाही, फेमिनिस्ट मीन्स समवन हेटिंग मेन. नो, फेमिनिझम मीन्स
वन वुमन सपोर्टिंग दी अदर. येस. ठीक आहे. आणि अशी फिमेल की जी दुसऱ्या फिमेल्सच्या ज्या गोष्टी आहेत, हे जे सोशल इश्यूज आहेत, व्हॉट ऑल विमेन आर सफरिंग, येस. क्लोज True. डोअर्सच्या मागं काय होतं आपल्याला काय माहिती नाही आहे ते. माहिती आहे. राईट. तर त्याच्याविषयी बोलणारी ती एक खरी फेमिनिस्ट आहे. येस. तर म्हणून तुम्ही जे इंटरप्रेट करता की ती फेमिनिस्ट म्हणजे शी इज समवन हुज हेटिंग मी, नाही. हे जे स्युडो फेमिनिझम, हे जेवढे पण इन्फ्लुएन्स, दॅट एक्स्ट्रीम. हां, हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत ना इंस्टाग्रामवर, त्यांनी तसं बनवलं आहे. पण मेन म्हणजे की ही एक अशी व्यक्ती आहे हू फिक्सेस अदर विमेन्स क्राऊन. येस. वुमन सपोर्टिंग अ वुमन. येस, येस. इन सिम्पल टर्म्स. येस. कमिंग टू वुमेन ओनली, आता रिसेंटली पुण्यात आपण एक खूप धक्कादायक न्यूज ऐकली. एक छोटीशी मुलगी होती 6-7 वर्षांची, तिच्यासोबत एक 62 year old, या म्हणजे इट वॉज इट वॉज द अग्लिएस्ट यू कॅन हिअर. सर, सो व्हॉट इज युअर थॉट, की काय वाटतं हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा? बिकॉज आपण असं काय ऐकलं की आधी आपला पेन उठतो. तुझे काय थॉट्स आहेत त्याच्यावरती? म्हणजे जेव्हा मी हे पहिल्यांदा ऐकलं, आय वॉज फिल्ड विथ रेज. म्हणजे एक राग येत होता. आणि जेव्हा असा राग येतो ना, तेव्हा माणसाची जी जी डार्क साईड असते ना, ती सरफेस लेवलवर Yes, येते. yes. आणि असं वाटतं की मी तिकडे का नव्हते, मी त्याला मारून टाकलं असतं, दॅट वे. येस. कारण ती एवढी म्हणजे छोटी चिमुकलीवर, म्हणजे येस. व्हॉट वॉज ही थिंकिंग. आणि आपलं ज्युडिशरी सिस्टम एवढं खराब आहे दॅट दे आर नॉट डुईंग एनिथिंग. कितीतरी केसेस आहे, येस. कितीतरी केसेस आहे जे असे पेंडिंग आहेत अँड नोबडी इज डुईंग एनिथिंग अबाउट इट. Nothing, yes. तुला वाटतं का नम्रता की हे मोर्चा करून काय होणार आहे? यू टेल मी. नो. काहीच नाही होणार आहे. काहीच नाही. कारण असं तडकीफड डिसिजनच नाही घेत कोणी गव्हर्नमेंट. नो वन इज अफ्रेड ऑफ द लॉ, आय नोबडी. गेस, इन इंडिया. आता तू मला त्याचं म्हणती, जस्ट आय गेस 2-3 days अगो MIDCमध्ये भोसरीमध्ये एक गोष्ट झाली, वेअर सिक्युरिटी गार्डने 4 मुलींना वर घेऊन गेला ओ माय गॉड. टेरेसवर. आणि म्हणजे काहीतरी अश्लील हरकते केली त्यांच्यासोबत. पण तो काय करू शकला नाही. त्यांच्यातली एक 10 year old मुलगी होती. तिने जाऊन तिच्या आईवडिलांना सांगितलं की असं असं झालं आमच्यासोबत. जेव्हा की तो म्हटला होता की तुम्ही सांगायचं नाही हे कुणाला. बापरे. म्हणजे तू विचार कर, हे सगळं ते चिमुकलीवर झालं त्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर किती वादविवाद झाला त्याच्यावर. लोक पार रोडवर आली होती, मोर्चा केला, सगळं केलं गेलं, तरी या माणसाची ऑडॅसिटी बघ. हे सगळं आता ऑब्व्हियसली न्यूज तर तू पाहतच असेल ना. हे सगळं करून सुद्धा म्हटलं हे हिम्मत. 2-3 दिवसाची अगोदरची गोष्ट आहे. तर त्याच्याने काय वाटतं की लोक सिरियस नाही आहे. आणि जोपर्यंत तुम्ही असल्या लोकांना फाशी देत नाही ना, तोपर्यंत हे जे बाकीचे ज्यांच्या डोक्यात पण कुणाच्या हे अशा फालतू गोष्टी किंवा घाणेरड्या गोष्टी आल्या नाही पाहिजे. येस. कारण जर तुमचं म्हणजे ज्युडिशरी सिस्टम एवढं खराब आहे की तुम्ही एका रेपिस्टला म्हणजे तडकीफड सजा पण देऊ नाही शकत देऊ नाही, शकत. तर मग काय उपयोग? आणि याच गोष्टीमुळे ना खूप सारे फॅमिलीज जे गावाकडचे आहे त्यांना असं वाटतं की आपण कशाला जायचं कोर्टमध्ये. इट इज अ वेस्ट ऑफ टाईम, एनर्जी, एफर्ट आणि मनी. पैसे तर त्यांच्याकडे नसतातच. नसतातच. मग त्यांना असं वाटतं की आपण नको कंप्लेन करायला. आणि म्हणून कितीतरी असे केसेस आहेत जे रिपोर्टच होत नाहीत. तिथपर्यंत पोचलेच नाही आहे कोर्टापर्यंत. तर हे का होतंय? आणि लोकांची ऑडॅसिटी अजून वाढली आहे कारण त्यांना असं वाटतं की नाही आपण करू शकतो, काही सजा आपण नाही सुटू अजून शकतो, त्याला. काय सजा नाही आहे अजून त्याला. म्हणजे आता रिसेंटली एक मूवी बघितलेला मी, 80 म्हणून. म्हणजे इतका डेंजर मूवी आहे तो. त्याच्यामध्ये एव्हरी 20 minutes एक स्लाईड यायची की एव्हरी 20 minutes ॲटलिस्ट वन गर्ल इज गेटिंग रेप्ड इन द कंट्री. वी आर लाईक, आपण किती नॉर्मली घेतो ही न्यूज जस्ट बिकॉज आपण एका सेफ एन्व्हायरमेंटमध्ये राहतो आहे मे बी. बट असे किती एरियाज आहेत जिकडे अनगिनत गोष्टी होत आहेत आणि नो वन इज कन्सर्न्ड अबाउट इट. आणि आपण नेहमी म्हणतो की बेटी बढाव, बेटी पढाव आणि बेटी बचाव, बचाव पढाव जे काही येते. तर मला काय वाटतं की बेटा पढाओ बेटा पढाओ एंड फिर बेटी बचाओ, हाँ. तब जाके आपकी बेटी बचेगी जब आपका Exactly. बेटा पढेगा. अँड दॅट इज सो म्हणजे हिलेरियस. ऐकायलाच इतकं घाणेरडं वाटलं होतं त्या दिवशी की हे काय होतंय नक्की आपल्या कंट्रीमध्ये. आणि बरोबर आहे. ह्याला एक प्रॉपर लॉ का नाही आहे, प्रॉपर पनिशमेंट का नाही आहे देन अँड देअर. इट इज व्हेरी म्हणजे. आणि ते पण पुण्यात असं जेव्हा आपण ऐकतो जिकडे आपण राहतोय ते तर अजून आपल्याला डिफिकल्ट वाटतं. बिकॉज आपण डेली आपण पुण्यामध्ये कम्युट करत असतो एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती, आणि ते पण अशा जागेवरती जिकडे आपलं येणं जाणं आहे एक्झॅक्टली. एव्हरी टाईम.
सो व्हेरी डिफिकल्ट. आणि ज्या केसबद्दल आपण आता चर्चा केली त्या केसमध्ये जर तू त्याचं वाचलं, त्याने ऑलरेडी हे येस, केलं होतं केलं आधी होतं. पण, तर येस, ती सजा जर त्याला झाली असती तेव्हा, तेव्हा तर ही तुला नाही नसतं वाटत ही झालं. चिमुकली जिवंत झाली, म्हणजे येस, जिवंत राहिली असती, असती. राहिली असती. पनिशमेंटच नाहीये, मग कळतच पनिशमेंटच नाही, नाहीये. कळत नाहीये, लोकांना सिरियसच नाहीये येस, अजिबात. येस. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की वी कॅन गेट अवे बाय डुईंग एनिथिंग. आय गेस आपल्या मुलींना पण डिफेन्स शिकवणं खूप जास्ती गरजेचं आहे. म्हणजे ते असतं ना, की आता मुलांना खूप शिकवलं, सपोज त्यांना एवढं सांगितलं तरी ते ऐकत नाही आहेत. हो. आहेत 1% 2% जे नाही ऐकणारे कधीच. पण मुलींना एवढं स्ट्रॉंग करायला पाहिजे आज, की जर असं काही त्यांच्यासोबत होत असेल तर एक प्रॉपर आपल्याकडे काय म्हणतात त्याला, डिफेन्स मेकॅनिझम्स पाहिजे जिकडे ती वाचू शकते. बट डेफिनेटली ही 5-6 वर्षाची मुलगी कायच वाचू शकली काहीच असती वाचू, स्वतःला. हां, बरोबर आहे. काहीच समजत नव्हतं तिला. आणि कपडे तरी तिने काय घातले असेल. एव्हरीवन ब्लेम्स की मुली कपडे व्यवस्थित घालत नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. काय घातलं असेल त्या छोट्या मुलीने? तेच ना. एखादा फ्रॉक, एखादा स्कर्ट, त्या एजप्रमाणे तर ते बरोबरच हो, असेल की बरोबरच नाही? असेल. येस. ॲक्च्युली तेच म्हणतात ना, जे तू म्हटली बेटी बचाव बेटी पढाव म्हणतात ते ॲक्च्युली लोकांनी घरी, म्हणजे आपल्या घरातले जे मुलं आहेत त्यांना एड्युकेट केलं पाहिजे. ते खूप Yes. गरजेचं आहे. Yes. कारण जसं आपण म्हणतो चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम, या सगळ्या ज्या गोष्टी, एका मुलीला कसं रिस्पेक्टफुली बोलायचं, अब्युझिव्ह लँग्वेज नाही वापरायची, तिला असल्या ल्यूड जेस्चर्स नाही करायचे, अशा नजरेनी नाही बघायचं, हे सगळं घरी शिकवलं पाहिजे. येस. आणि मी तर म्हणते नॉट जस्ट आईनी, कारण कसं आहे ना, जेव्हा आपण म्हणजे चिल्ड्रनला नर्चर करतो ते फक्त आईचं काम नसतं, Yes. ते एका वडिलांचं पण काम Yes. असतं. पण काय झालं आहे ना, आपण जे फादर आहे, जे आपलं वडील आहे, त्यांना ॲज अ प्रोव्हायडरच बघतो. Yes. आणि त्यांना असं वाटतं की नाही, मी यांना प्रोव्हाइड करतो, दॅट्स इट Done. अँड आय एम डन. मी 9 to 5 डेज जॉब करतोय, मी घरी येतोय, माझा पगार देतोय आणि त्याच्यामध्ये घर चालतंय, तसलं रुटीन झालंय सगळ्यांचं. येस. पण ॲज अ फादर फिगर तुम्ही मुलगा काय करतोय, बाहेर जाऊन काय करतोय, त्याची संगत काय आहे. सो मेनी यंग Yes. किड्स आर इन टू ड्रग्स, इन टू Yes. अल्कोहोल. रिसेंटली ते ऐकलं होतं ना कधी, झॉम्बी ड्रग वगैरे चालू आहे. काय चालू आहे? एक्झॅक्टली. तर ते काय काय असतं की तुम्ही ॲज अ फादर फिगर तुम्हाला कळलं पाहिजे की ह्याचे मित्र कोण आहेत, ह्याची Yes. संगत कोण आहे, येस. आणि हा बाहेर जाऊन काय करतोय, Yes. आणि ह्या फिमेल फ्रेंड्सला कसं ट्रीट करतोय. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून तर या गोष्टी, हे ॲक्सिडेंट्स वगैरे कशाला होतात. हे जे पुणे पोर्शा केस होती ती कशामुळं झाली, येस. ती ड्रंक अँड ड्राईव्हचीच केस होती. Yes. मग सो येस, नेक्स्ट असं विचारायचं आहे, लाईक इनफ ऑफ दिस टॉपिक नाव. कारण जेवढं आपण बोलतो तेवढा आपल्याला त्रास जास्ती होतो हो. ऐकून आणि बोलून. मेंटल हेल्थबद्दल तुझी बेसिक डेफिनेशन काय? बिकॉज तू सो फार आकाशवाणीवरती सुद्धा मेंटल हेल्थवरती 2 वेळेस बोलायला गेलीस. हो. सो व्हॉट आर द मेन पॉईंट्स यू कन्सिडर ॲज अ गुड मेंटल हेल्थ? ओके, अ गुड मेंटल हेल्थ इज समथिंग जेव्हा आपलं माइंड एकदम स्टेबल असतं, पहिली गोष्ट. आणि हे जे सबकॉन्शियस माइंडमध्ये जे आपण घरं बनवली आहेत, रिग्रेटची किंवा बिट्रेयल्सची, किंवा जे पण आपलं ट्रॉमॅटिक पास्ट, टॉक्सिक रिलेशनशिप वगैरे, ते सगळं आपण, म्हणजे मी नाही म्हणत विसरून जायचं, एक्सेप्टन्स आला पाहिजेले. ग्रीफसोबत तुम्ही म्हणजे काय काय म्हणू शकतो, ग्रीफला आपण फॉर एक्झाम्पल जर कुणाची डेथ झाली लव्ड वन्सची, तर तुम्ही ग्रीफला कसं म्हणजे टॅकल करू शकता. दॅट डझंट मीन की तुम्ही जॉब सोडल, घरी बसाल जस्ट बिकॉज यू आर क्राईंग ओव्हर समवन यू लॉस्ट. नाही, तसं नाही. अ गुड मेंटल हेल्थ इज यू नीड टू हॅव एक्सेप्टन्स की काही गोष्टी होतात अँड यू कॅन नॉट डू एनिथिंग अबाउट इट. काही लोक आपल्या लाईफमध्ये येतात, ते आपल्याला बिट्रे करतात, आणि या सगळ्या गोष्टी होत राहणार आहे. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. तर अ गुड मेंटल हेल्थ इज समथिंग वेअर यू आर इन सिंक विथ युअर थॉट्स, यू नो वॉट यू आर डुईंग. मी तर म्हणते इवन इफ तुमचं वर्क कल्चर जर खूपच बिझी आहे, बिझी स्केड्युल्स आहे, पण तुम्ही थोडंसं रात्री येऊन थोडी त्या ज्या पण घडलेल्या गोष्टी आहेत त्या प्रोसेस करा. कारण या ज्या अनप्रोसेस गोष्टी असतात ना, तेच डोक्यात घर करतात. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इन्व्हिटेशन देता एन्झायटीला, डिप्रेशनला, नवीन नवीन डिझिजेसला. सगळे जेवढे पण आहे सगळे न्यूरोलॉजिकल डिझिजेस आहेत. त्याच्यामुळं म्हणजे एव्हरी डिझीज इज इंटरलिंक्ड.
मग थायरॉईड होतो, मग डायबिटीज होतो, मग BP वाढते. आपल्याला वाटतं शुगर खाल्ली भरपूर, हां, बट पण इट इज युअर. इट इज ऑल इयर. येस. मग तुम्ही हे छोटे छोटे जे एन्कॅम्पमेंट्स तुमच्या डोक्यात बनवता ते तुम्ही काढले पाहिजेले. लर्न टू वॉक विथ इट. यू नीड टू होल्ड हँड्स विथ ग्रीफ, की हां बाबा आपल्या आवडीचा माणूस गेलाय, त्याचं एज झालं होतं, एक्सेप्टन्स असं बोलूनच तुम्ही पुढे चालणार. आणि या गोष्टी झाल्या, माझ्यासोबत बिट्रेयल झालं, पीपल टूक मी फॉर ग्रांटेड, तरी एक्सेप्टन्स. तर मेंटल हेल्थ इज ऑल अबाउट की यू नीड टू बी इन सिंक विथ युअर माइंड, येस. आणि युअर माइंड शुड बी ॲट इज. आणि तुम्ही स्वतःला एवढं बिझी करा ना की हे निगलिंग थॉट्स ना तुमच्या डोक्यात आले पण नाही पाहिजे. कारण जेवढं तुम्ही म्हणजे अशी रिकामी बसता तेवढं तुम्ही सतत ओव्हर थिंकिंग करता. Yes. आपण ओव्हर थिंकिंग का करतो? त्याच्यामुळेच करतो. डोक्यात दुसरं काही काम नाहीये, दुसरं फक्त डोक्यातच गोष्टींना वाढवायचंय, कमी करायचंय. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळं हे मेंटल हेल्थचं मी तुला अजून एक सांगते, ॲज अ थेरपी तुम्ही असं पण करू शकता की तुम्ही रोज येऊन, मी असं म्हणत नाही दॅट यू नीड टू बी अ रायटर, पण तुम्ही थॉट्स तुमचे लिहू शकता. Yes. कारण तुम्ही जेवढं तुम्ही लिहित जाईल तेवढं ते तुमच्या सिस्टममधून बाहेर निघत बाहेर जाईल, नाही गेलं, कुठेतरी बाहेर पडतंय. आणि कुठेतरी बाहेर अगेन पडतंय. वेन यू रायटिंग इन अ बुक, ते तुम्हाला काउंटर क्वेश्चन नाही करणार आहे, नाही किंवा बुक करणार. तुम्हाला जज नाही करणार नाही आहे. करणार, क्रिटिसाइज just नाही करणार, काहीच जज नाही नाही करणार. करणार, तुम्हाला मध्ये टोकणार पण नाही. येस, यू जस्ट राईट. You just यू write. क्राय इफ यू वॉन्ट, बट यू राईट. हां, तर मी हे जे पोएट्री वर्कशॉप्स घेते ना नम्रता, इट इज ऑल अबाउट स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस मी एका ह्याच्यामध्ये सांगते तुला इन अ नटशेल, की स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज ऑल अबाउट यू सिट टू राईट विथ युअर थॉट्स वॉट एव्हर इज हॅपनिंग, आणि तू तो पेन उचलतच नाही, तू लिहित जाते. तिकडे तुला वोकॅबलरी बघायची गरज नाही, तिकडे तुला मेटाफर बघायची गरज नाही, काहीच नाही. तिकडे काहीच नाही. तिथे तुला ग्रॅमर, पंक्च्युएशन कशाचीच गरज नाही आहे. तिथे तू फक्त लिहित जायचं वॉट यू आर थिंकिंग, जे तू अशा खूप फिलिंग्ज असतात जे आपण अजून पण प्रोसेस केलेले नसतात Yes. बिकॉज ऑफ आर सेडेंटरी लाईफस्टाईल. तर तेव्हा काय केलं पाहिजे, तेव्हा आपण या गोष्टी केल्या पाहिजे की बाबा असं असं झालंय आणि दिस इज हाऊ आय एम गेटिंग इट आउट ऑफ माय सिस्टम. द मोर यू राईट अबाउट द सेम थिंग, तशा गोष्टी तुमच्या सिस्टममधून बाहेर निघत जाईल. येस. अँड दॅट्स व्हॉट इज कॉल्ड ॲज अ हेल्दी मेंटल स्टेट. येस, क्लिअरिंग द क्लटर ऑफ द माइंड. ॲब्सोल्युटली. खूप इम्पॉर्टंट आहे. आता घरी पसारा असतो, येस. तर आपण किती अस्वस्थ होतो की किती पसारा आहे ते इकडे पडलंय, बघूनच तिकडे कसं पडलंय. वाटतंय. बरोबर हे आहे. आपण माइंड सोबत का नाही करत? आ माइंड इज सो Correct. क्लटर्ड विथ ऑल दी अननेसेसरी थिंग्स, आणि आपण तेच घेऊन चालतोय. करेक्ट. तर तू सांग, फॉर अ गुड अँड अ स्टेबल माइंड, की क्रिएटिव्हिटी तुमच्यामधून अशी फ्लो झाली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? यू नीड टू डिक्लटर युअर माइंड, येस, आणि हे करेक्ट. खूप गरजेचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. येस. आणि लाईक यू टोल्ड अबाउट मेंटल हेल्थ, मला त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते, की आत्ता मागेच एक मी पॉडकास्ट घेतला होता, बॅलन्स आर्टिस्ट होते गौतम वैष्णव म्हणून. ओके. त्यांच्याकडनं पण बोलताना हीच गोष्ट कळली, एक्सेप्टन्स. जोपर्यंत तुम्ही एखाद्या सिच्युएशनला एक्सेप्टन्स नाही देत, तोपर्यंत तुमच्या माइंडमध्ये त्याचं ओव्हर थिंकिंग चालूच राहणार आहे. हो. सपोज आता इकडे फॅन नाही आणि गरम होत आहे, किती वेळ नॅक करणार, मला गरम होत आहे, मला गरम होत आहे. मला एक्सेप्ट कर. एक्सेप्ट केलं की तुझे ते थॉट्स क्लोज, हो. बिकॉज यू हॅव एक्सेप्टेड इट फायनली. आणि दुसरी गोष्ट मला वाटते, मेडिटेशन विल हेल्प Yes. टू काम युअर मेंटल स्टेट. आणि तुम्ही इट विल हेल्प यू टू ते पेंड्युलम जे आहे पास्ट आणि फ्युचरमधलं, ते तुम्हाला प्रेझेंटमध्ये आणायला हेल्प करेल वेन यू डू मोर अँड मोर ऑफ मेडिटेशन. हां, तर मला हे म्हणायचं होतं की आता तू तुझ्यासमोर एक लाईव्ह एक्झाम्पल बघतीये की दिस गर्ल हॅज सफर्ड थ्रू डिसफंक्शनल चाइल्डहूड, आणि आता ही माझ्यासोबत इकडे येऊन पॉडकास्टमध्ये कशी बोलतीये. ऑल आय कुड डू दिस बिकॉज ऑफ पोएट्री. कारण मी स्वतःला एक्सप्रेस केलं. आय एक्सप्रेस्ड इट थ्रू माय पोएट्री. जे पण काय होतं, आय गॉट इट आउट ऑफ माय सिस्टम. त्याच्यामुळे आय एम डुईंग मच बेटर. करेक्ट. नाहीतर कसं आहे ना, मला असं जर वाटलं असतं की नो, आय हॅव टू फिक्स माय मदर, आय हॅव टू फिक्स माय डॅड, काय झालं नसतं. कारण वेगवेगळे स्वभाव असतात. तर मी काय केलं, मी स्वतःला फिक्स केलं. अँड हाऊ डिड आय फिक्स माय सेल्फ? बिकॉज आय गॉट इन टू पोएट्री, आय गॉट इन टू रायटिंग. तर असंच आपण नेहमी करू शकतो. इफ यू थिंक दॅट इफ देर समथिंग विच इज हॅम्परिंग युअर ग्रोथ, तुम्हाला ते पॉइंट आउट करायला आलं पाहिजे दॅट दिस इज द थिंग विच इज कॉझिंग प्रॉब्लेम्स. करेक्ट. आणि मेन म्हणजे आपण हे बघायला पाहिजे की सोल्युशन काय आहे, डोंट ओनली कीप ऑन थिंकिंग अबाउट द प्रॉब्लेम्स, त्याला तुम्ही हां, कसं आणि सॉल्व्ह करू शकताय. कसं सॉल्व्ह करायचं ते जास्त गरजेचं आहे. यू डोंट हॅव टू मॅग्निफाय युअर प्रॉब्लेम्स.
आणि एक म्हणजे तुझी एखादी कुठली पोएट्री एक शॉर्टमध्ये जी इझी असेल अंडरस्टँडिंगला सर्वांसाठी ऐकू शकशील? ओके. माझ्या तर ॲक्च्युली एक पण कविता नाही. ओके. एक 2-3 लाईन्स जे तुला वाटतं की इन्स्पायरिंग राहतील. ओके. मी असंच म्हणते. एक लाईन होती माझ्या कवितामध्ये. तिचं नाव होतं व्हाईट नाईट. त्याच्यामध्ये असं मी लिहिलं होतं की बीइंग अलोन इज नॉट मी बीइंग लोनली, इट इज मी होल्डिंग स्पेस फॉर माय सेल्फ. तर म्हणजे मी जर एकटी आहे तर त्याचा अर्थ हे नाही आहे की मी लोनली आहे. याचा अर्थ हे आहे की आय एम हॅपी विथ माय सॉलिट्यूड आणि आय एम होल्डिंग स्पेस फॉर माय थॉट्स. तर म्हणजे मला हे म्हणायचं आहे की आपल्याला नेहमी असं वाटतं की नाही का, आपण लोनली आहे, वी आर अलूफ. आणि इंट्रोवर्ट्सला युजली हे वाटत असतं की आमच्याकडे जास्त फ्रेंड्स नाही आहे, कोणी एक्सप्रेस वगैरे करायला. पण नाही, इंट्रोवर्ट्स हॅव देअर ओन स्पेस. त्यांच्या स्पेसमध्ये ते खुश असतात. दे माईट बी नीडिंग इमोशनल काय म्हणतात त्यांना, थोडंसं रिचार्ज करावं लागतं वेन एवर दे आर इन द सोशल इव्हेंट्स. पण वेन दे आर विथ देमसेल्स, वेन दे आर सिटिंग विथ देमसेल्स, तेव्हा ते खुश असतात. तेव्हा ते स्वतःतल्या स्वतःमध्ये रिचार्ज होऊन जातात. दे लव्ह डुईंग थिंग्स दॅट दे डू. म्हणजे त्यांना आवडतं त्या गोष्टी करायला जे त्यांना खूप म्हणजे ज्याच्याने त्यांची क्रिएटिव्हिटी असते, बाहेर पडते, ग्रोथ म्हणजे दिसून येते. तर इट इज म्हणजे मी तेच मला असं म्हणायचं होतं की लाईफ सगळ्यांसोबत फेअर असणं हे नेसेसरी नाही आहे. कधी कधी बॅड एक्सपिरियन्सेस येऊ शकतात. तर गुड आणि बॅड आणि अगली एक्सपिरियन्सेस आपण आपल्या स्ट्राईडमध्ये घेतलंच पाहिजे. आणि लाईक आय सेड, एक्सेप्टन्स. कारण ओव्हर थिंक करून तर काय होणार नाही आहे. तर माझं असं त्या कवितामध्ये म्हणजे कन्क्लुजन हे होतं की बी द व्हाईट नाईट इन युअर ओन स्टोरी. तुम्ही स्वतःच तुम्हाला त्या सिच्युएशन, त्या रिलेशनशिपपासून, त्या डिप्रेशनपासून तुम्ही स्वतःलाच रेस्क्यू करू शकता. अजून कुणी नाही येणार रेस्क्यू करायला. तुम्ही यू आर युअर सेव्हियर. यू नो दॅट. जर तुम्हाला नाही माहिती, कीप वेटिंग फॉर मेनी पीपल टू कम आणि तुम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न करतील, बट दे वोंट बी एबल टू बिकॉज यू डोंट वॉन्ट टू गेट आउट ऑफ इट. एक्झॅक्टली. आणि मी तुला एक आपल्या सेक्रेट टेक्स्टचं एक रेफरन्स देते की द्रौपदी कृष्णासाठी तिने वेट केलं की तिने सरेंडर केलं अँड शी कॉल्ड आउट टू कृष्णा की वस्त्रहरणच्या वेळेला की कृष्णा विल कम आणि आणि ते मला डिसरोबिंगपासून वाचवेल. पण आजची जी नारी आहे, शी कॅन नॉट वेट फॉर द कृष्णा टू कम. तिला स्वतःहून तिला ते फाईट करावं लागणार आहे. कारण अशी सिच्युएशन झाली आहे. होत आहेत, दररोज होत आहेत. हो, दररोज होतं ते. आता आपण ती केस डिस्कस केली आणि बघ आता 2-3 दिवसामध्येच काय. येस. सो दिस इज गोइंग टू कीप हॅपी. सो आज जी दिशाताई आहे, म्हणजे जे तू आधी म्हणलेलीस तुझे काहीच फ्रेंड्स नाही आहेत, आज तुझ्याकडे एक 9-10 लोकांची टीम आहे आणि फ्रेंड्स त्याच्या भोवती आहेतच. तुझी इंट्रोवर्ट होतेस, आज तुझा कम्प्लिटली सेकंड पार्ट बाहेर आलेला आहे. सो व्हॉट यू वॉन्ट टू टेल युअर यंगर सेल्फ टू गो बॅक देअर, जेव्हा तू एक डिसफंक्शनल चाइल्डहूड एक्सपिरियन्स करत होतीस, आजची दिशाताई तिला काय सांगेल? ॲक्च्युली आजची दिशाताई तिला सांगेल, पहिली गोष्ट तर तिची पाठ थोपटेल की तिने खूप गोष्टी सर्वाईव्ह केल्या खूप वर्षासाठी. आणि तिचं इनसन्सला मी सल्यूट करते, कारण तिने गिव्हअप नाही केलं. तर मला तिला असं म्हणायचं आहे की आय एम प्राऊड ऑफ यू. आणि तू जे एवढे वर्ष सर्वाईव्ह केलं आणि तू एकटी थांबली, तू तुझ्या आई म्हणजे आय एम व्हेरी अटॅच टू माय मदर, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरी मी माझ्या मॉमला कधी सांगितलं नाही, कारण आय डिडंट वॉन्टेड टू बी अ बर्डन ऑन हर. तर मी ते स्वतः टॅकल केल्या गोष्टी, भरपूर गोष्टी नम्रता मी स्वतःच टॅकल केल्या आणि आजवर मी इथं आले. तर मला तिला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू फॉर बिईंग सो वनरेबल. आणि कारण जर माझ्या लाईफमध्ये ते अगली एक्सपिरियन्सेस नसते आले तर आज मी इकडे नसते, आज POP पण नसता आणि आज माझी बुक पण नसती. ती बुक जी इंटरनॅशनली चालली आहे आता. येस. तर हे जे माझे पण जेवढे पण बॅड एक्सपिरियन्सेस आहे, दॅट इज वॉट मेड मी टुडे.
युजली डिफिकल्ट सिच्युएशन जेव्हा येतात आपल्याला वाटतं लाईफ इज डन ओव्हर देअर बट इट इज प्रिपेरिंग अस फॉर समथिंग व्हेरी बिग टू कम अँड व्हेरी बिग टू हॅपन. इट वॉज सो नाईस टॉकिंग टू यू. खूप छान वाटलं. खूप अशा स्टोरी ज्या मला कधीच वाटल्या नव्हत्या तुझ्याशी निगडीत असतील त्या आज समजल्या. अँड थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. थँक्यू सो मच नम्रता फॉर